नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव कल्पेश शरद वाटगोरे, कावेरी सीड्स प्रतिनिधी, जिल्हा चंद्रपूर। आज आपण कावेरीचा भेंडीचा वाण 1102 या प्लॉटवर आहोत। झाडाबद्दल वाणाबद्दल सांगायचं झालं तर ही ठेंगण्या प्रकारचं झाड आहे। डार्क व्हेरायटी म्हटलं जातं याला। एकदम भेंडीची लागवण एकदम जवळ आहे, बघू शकता। त्याच्यानंतर पानांचा प्रकार म्हटलं तर बारीक पाने म्हणजे चिरका पान आहे, जेणेकरून याच्यावर जे किडे किटकूर जे आहे, जे रोगराई पसरवणारे व्हाईट फ्लाय हे ते थोडं कमी बसतात, कमी प्रमाणात येतात, खाजू करणारे वगैरे। त्याच्यानंतर फुटवे पण भरपूर सोडते ही भेंडी, बघू शकता। त्या प्लॉटला जवळपास 2.5 महिने झाले आहे। त्या मानाने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तोडी झाल्या आहे सध्याच्या परिस्थितीत। भरघोस असं उत्पन्न आहे। त्याच्यानंतर तोडायला हलकी आहे व्हेरायटी, बघू शकता तुम्ही। सहज तुटून राहिली बघा, सहज तुटून राहिली। आणि भेंडीचं काय म्हणते कलर वगैरे म्हटलं तर एकदम डार्क ग्रीन कलर आहे। याची एक खासियत म्हणून सांगता येईल तुम्हाला, जसं की भेंडी कलर सोडत नाही सहसा। जी तुम्ही तोडून ठेवली, जर मार्केटमध्ये न्यायसाठी जर तोडून ठेवली तर हिरवा कलर सोडत नाही। आणि ही एक वैशिष्ट्य म्हटलं तर भेंडीत दाण्यांची संख्या खूप आहे। दाण्यांची संख्या खूप असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की भेंडी वजन जास्त भरते। वजन जास्त भरलं तर उत्पन्न हमखास वाढते। त्याच्यानंतर अजून सांगायचं झालं तर प्रत्येक झाडाला बघा, प्रत्येक झाडाला भेंडीची लागण बघा जवळ आहे। तुम्ही बघू शकता। हे झाड बघा, हे झाड बघा। बाकी प्लॉटवर आहे, बघू शकता तुम्ही। भेंडीची सगळे लागवण आहे, फुलावर आहे भेंडी, रोगराई काहीच नाही, बघू शकता तुम्ही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हीच विनंती आहे की येणाऱ्या हंगामात बारमाही भेंडी, आणि तुम्हाला सांगायचं विसरलो, बारमाही भेंडी आहे। 12ही महिने लावू शकता तुम्ही ही भेंडी। पावसाळा, उन्हाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये चालणारी भेंडी आहे। तर येणारा तुमचा प्लॅन जर असेल भेंडी लावायचा तर येणाऱ्या हंगामात कावेरीची 1102 भेंडी लावा, भरघोस उत्पन्न घ्या, स्वतःची प्रगती करा। धन्यवाद।